Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve miscellaneous problem set 2 from class 7 mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 100 वर miscellaneous problem set 2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 11 क्वेश्चन्स आहेत आणि 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 5 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलेले आहेत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत, रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 6. यूज अ फॉर्म्युला टू मल्टिप्लाय. मल्टिप्लाय करण्यासाठी इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायला सांगितलेला आहे. या टाईपचे क्वेश्चन्स आपण कोणत्या चॅप्टरमध्ये अभ्यासलेले होते, आठवते का तुम्हाला? येस, चॅप्टर नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. बरोबर. या चॅप्टरमध्ये आपण काही फॉर्म्युले अभ्यासले. मग त्यातील कोणता फॉर्म्युला इथे यूज करणार मल्टिप्लिकेशन करण्यासाठी? कोणत्या टाईपचा क्वेश्चन आल्यानंतर कोणता फॉर्म्युला यूज करायचा याबाबत तुमचा थोडाफार गोंधळ होऊ शकतो. मग तोच गोंधळ होऊ नये यासाठी इथे आपण चॅप्टर नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स मधील फॉर्म्युले पुन्हा एकदा रिवाइज करत आहोत. हे पहा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण हे दोन फॉर्म्युले यूज केले. काय होता क्वेश्चन नंबर 5? एक्सपांड, हो ना. आता इथे बायनॉमियल्सचा जर स्क्वेअर आला तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये तुम्ही राईट करणार? तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पण इथे लक्षात घ्या, ए प्लस बी द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म अशा प्रकारे येतो. पण जर प्लसच्या ऐवजी मायनसचे साईन आले, ए मायनस बी द होल स्क्वेअर, त्याचा एक्सपांडेड फॉर्म राईट करते वेळी आपल्याला फक्त एक चेंज करायचा आहे. प्लसच्या जागी मायनसचे साईन द्यायचे आहे एक्सपांडेड फॉर्म करते वेळी. फॉर्म्युला दोन्हीकडे सेमच आहे, फक्त साईनचा काय तो डिफरन्स आहे. इथे ए प्लस बी द होल स्क्वेअर आल्यानंतर आपल्याला एक्सपांडेड फॉर्म कशा फॉर्ममध्ये राईट करायचा आहे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पण जर मायनस आले, ए मायनस बी द होल स्क्वेअर अशा प्रकारे जर आले तर आपल्याला त्याचा एक्सपांडेड फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये करायचा आहे? तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण हे कशा प्रकारे फॉर्म्युले यूज करायचे आहे ते अभ्यासलेले आहे. आता आपल्याला हा क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे, यूज अ फॉर्म्युला टू मल्टिप्लाय. जेव्हा आपल्याला मल्टिप्लाय करायला सांगितले जाते तेव्हा कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे? हे पहा, अशा प्रकारे ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी इज इक्वल टू काय येते आन्सर? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आलं लक्षात? आता जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये अशा प्रकारे दिलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि सांगितलं की याचा एक्सपांडेड फॉर्म राईट करा, तर तो कोणत्या फॉर्ममध्ये तुम्ही राईट करणार? सेमच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. जर असे मल्टिप्लिकेशन आले तर त्याचे आन्सर येणार आहे या फॉर्ममध्ये. आणि जर हा क्वेश्चन आला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म तुम्ही या प्रकारे राईट करणार आहात, ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी. आता हाच क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट पण येणारच आहे. आता आपण हा क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करूयात या फॉर्म्युलाप्रमाणे, म्हणजे तुम्हाला गोष्टी आणखी क्लिअर होत जातील. लक्षात आलं तुम्हाला कोणता क्वेश्चन आल्यानंतर कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला यूज करायचा आहे? चला क्वेश्चन नंबर 6 पाहूया. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन आहे ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 5 त्यानंतर मल्टिप्लाइड बाय, आता इथे कोणतंच साईन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, एक्स प्लस 5. चला फॉर्म्युला पाठ केलात ना? काय आहे फॉर्म्युला? ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी इज इक्वल टू काय येतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी आहे 5. एक प्रश्न तुम्हाला पडू शकतो की इथे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये मायनस आहे क्वेश्चनमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये प्लस आहे. तर फॉर्म्युलामध्ये फर्स्ट ब्रॅकेटमध्ये प्लसचं साईन आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये मायनसचं साईन आहे. मग कसे करणार? काही नाही, मल्टिप्लिकेशन करते वेळी मल्टिप्लिकेंट आणि मल्टिप्लायर दोघांची अदलाबदली केली तरी आन्सर सेमच येत असते की नाही? 3 मल्टिप्लाइड बाय 5 केले काय आणि 5 मल्टिप्लाइड बाय 3 केले काय? आन्सर चेंज होतं का? नाही ना, आन्सर तेच राहतं, प्रोडक्ट 15च येणार आहे. त्याच प्रकारे इथे आपण ब्रॅकेट्सची जरी अदलाबदली केली तरी आपले आन्सर हे असेच येणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आलं लक्षात? चला आता इथे आपण राईट करूयात, ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी आहे 5. सो फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो? कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन येते? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ए च्या जागी काय आहे? एक्स, म्हणजे काय येणार?
एक्स स्क्वेअर मायनसचे साईन ॲज इट इज, बीच्या जागी काय आहे 5 आहे, सो 5चा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर किती येणार एक्स स्क्वेअरच, आणि 5चा स्क्वेअर किती येणार 25. झाले आपले आन्सर. सो दिस इज आवर फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला किती इझी आहे, फक्त फॉर्म्युला कुठे कसा अप्लाय करायचा ते कळलं पाहिजे, मग काय आउट ऑफ मार्क्स टीचर खुश होऊन देणारच आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हे पहा, आता इथे आपला हा मॅजिक फॉर्म्युला a मायनस बी मल्टिप्लाइड बाय a प्लस बी इज इक्वल टू काय येते प्रोडक्ट a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता चला इथे a च्या जागी काय आहे 2a आहे आणि b च्या जागी काय आहे 13 आहे, हो ना. सो इथे आपण राईट केलं हिअर a इज इक्वल टू 2a अँड b इज इक्वल टू 13. सो आपला फॉर्म्युला काय सांगतो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रोडक्ट येते, हो ना. सो a च्या जागी काय आहे 2a, सो 2a द होल स्क्वेअर मायनस b च्या जागी काय आहे 13, सो 13 स्क्वेअर. आता इथे हा जो स्क्वेअर आहे तो या दोघांचा पण आहे ना, या 2चा पण आहे आणि या a चा पण आहे. सो यालाच आपण हे पहा अशा प्रकारे राईट करूयात 2 स्क्वेअर. आता इथे 2 आणि a या दोघांमध्ये कोणतंच साईन नाहीये ना, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. सो मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात आणि a स्क्वेअर मायनस 13चा स्क्वेअर किती, येस पार्ट आहेत ना स्क्वेअर, 13चा स्क्वेअर 169. सो इथे तुम्ही डायरेक्टली 169 राईट केलं तरीही चालेल. इथे आपली ही एक स्टेप आपण आता वाढवूयात. 2चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय a स्क्वेअर मायनस 13चा स्क्वेअर 169. काय आले आता इथे आपले आन्सर. आता हे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी पण चालणार आहे. सो 4a स्क्वेअर मायनस 169. चला नेक्स्ट पाहूयात. थर्ड नंबरला क्वेश्चन दिलेला आहे 4z मायनस 5y मल्टिप्लाइड बाय 4z प्लस 5y. फॉर्म्युला राईट करून घ्या. a च्या जागी काय आहे, a च्या जागी आहे 4z, b च्या जागी काय आहे 5y. सो इथे आपण राईट करून घेतलं त्याप्रमाणे क्वेश्चन राईट करून घ्या आपला ॲज इट इज. चला आता प्रोडक्ट काय येणार आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपला प्रोडक्ट येणार आहे, हो ना. मग a च्या जागी काय आहे 4z आहे, सो 4z द होल स्क्वेअर आपल्याला राईट करावं लागणार. b च्या जागी काय आहे 5y आहे, पण त्याआधी हे मायनसचं साईन विसरायचं नाही आहे, मायनसचं साईन ॲज इट इज देऊन घ्यायचं आहे. आता b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 5y स्क्वेअर, सो 5y द होल स्क्वेअर. चला आता हे स्क्वेअर आपण वाटून टाकूयात 4z ला, कारण दोघांचे पण आहेत ना स्क्वेअर. सो 4 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय z स्क्वेअर मायनस हा स्क्वेअर सुद्धा दोघांचा पण आहे, 5चा पण आणि y चा पण आहे, वाटून टाका, ज्याचं त्याला देऊन टाका. सो 5 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय y स्क्वेअर. आता 4चा स्क्वेअर किती 16, z चा स्क्वेअर ॲज इट इज z स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर किती 25 आणि y स्क्वेअर. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. फोर्थ सब क्वेश्चन आहे 2t मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 2t प्लस 5. फॉर्म्युला आपला आणि काय येतं या फॉर्म्युलाचं प्रोडक्ट a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथे क्वेश्चनमध्ये a च्या जागी आहे 2t तर b च्या जागी आहे 5. चला क्वेश्चन इथे ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि प्रोडक्ट कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a च्या जागी काय आहे 2t, सो इथे a चा स्क्वेअर आहे ना म्हटल्यावर इथे आपल्याला काय करावं लागणार आहे 2t द होल स्क्वेअर राईट करावं लागणार. त्यानंतर हे सबट्रॅक्शनचं साईन, त्यानंतर बी स्क्वेअर म्हणजेच 5चा स्क्वेअर. आता इथे हा जो 2 आहे स्क्वेअर फॉर्ममधला तो या दोघांचा पण आहे ना हा स्क्वेअर, सो 2चा पण आहे स्क्वेअर आणि टीचा पण आहे, त्यामुळे इथे आपण राईट करूयात 2 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय टी स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर होतो 25. सो इथे तुम्ही डायरेक्टली 25 राईट केले तरी पण चालणार आहे. चला आपण नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूयात 2चा स्क्वेअर 4 त्यानंतर टी स्क्वेअर मायनस 25. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 7. द डायमीटर ऑफ द व्हील ऑफ अ कार्ट इज 1.05 मीटर. हाऊ मच डिस्टन्स विल द कार्ट कव्हर इन 1000 रोटेशन्स ऑफ द व्हील. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये की एक गाडी कार्ट आहे आणि त्या कार्टचं जे व्हील आहे हे पहा अशा प्रकारे गोल असतं, व्हील सर्कल असतं आणि या व्हीलचा जो डायमीटर दिलेला आहे तो आहे 1.05 मीटर इतका डायमीटर या व्हीलचा आहे. मग क्वेश्चन काय आहे, हाऊ मच डिस्टन्स विल द कार्ट कव्हर इन 1000 रोटेशन्स ऑफ द व्हील.
अरे बापरे, इथे या व्हीलचा फक्त डायमीटर दिलेला आहे आणि त्या डायमीटरवरून आपल्याला विचारलेलं आहे की या व्हीलच्या 1000 रोटेशन्समध्ये ही कार्ट किती डिस्टन्स कव्हर करेल. कसे फाइंड आउट करणार? विसरलात का? या टाईपचे क्वेश्चन्स आपण सर्कल या चॅप्टरमध्ये सॉल्व्ह केलेले होते चुटकीसरशी. हे पहा, व्हील कसे असते? सर्कल असते. या सर्कलचा डायमीटर तर क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 1.05 मीटर. या डायमीटरवरून आपण या सर्कलचा सरकम्फरन्स खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, 1 सरकम्फरन्स इज इक्वल टू 1 रोटेशन. आहे ना लक्षात? चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा, काय काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. तर डायमीटर दिलेला आहे व्हीलचा, किती आहे? 1.05 मीटर. आणि काय दिलेलं आहे? नंबर ऑफ रोटेशन ऑफ द व्हील किती? 1000. सो डिस्टन्स कवर्ड इन 1 रोटेशन ऑफ व्हील इज इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ द व्हील. एक रोटेशन व्हीलचं इज इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ द व्हील. हे आपल्याला माहित आहे. 1 सरकम्फरन्स इज इक्वल टू 1 रोटेशन. हो ना, तेच इथं लिहिलेलं आहे. डिस्टन्स कवर्ड इन 1 रोटेशन ऑफ व्हील इज इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ द व्हील. मग व्हीलचा सरकम्फरन्स कसा फाइंड आउट करणार? डायमीटर तर त्यांनी दिलेला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे पाय डी. हो ना, सरकम्फरन्स ऑफ द व्हील इज इक्वल टू पाय डी. आणि पायची व्हॅल्यू 22/7. डी किती आहे? 1.05. आता 1.05 लाच आपण फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये कसं राईट करणार? डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. म्हटल्यावर डिनॉमिनेटरमध्ये 1 नंतर किती झिरोज? 2 झिरोज. चला तर मग फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये राईट करूयात. 22/7 मल्टिप्लाइड बाय 105/100. आता इथे आपण या 7ने 105ला डिवाइड करू शकतो. 7 1s are 7. 10 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतात. मग इथे होणार 35. 7 येस 5s are 35. आता इथे आपण याला खालच्या स्टेपमध्ये असे राईट करूयात. 22 मल्टिप्लाइड बाय 15/100. 22 मल्टिप्लाइड बाय 15 किती होते? हे पहा, 22 मल्टिप्लाइड बाय 15 प्रोडक्ट किती आले? 330. सो 330/100. आता 330ला आपण डेसिमल पॉईंटमध्ये कशा प्रकारे राईट करणार? 330/100 आहे. 1 वर 2 झिरोज आहेत. म्हणजेच इथे जर आपल्याला 330ला डेसिमल पॉईंट द्यायचा असेल तर तो कुठे देणार? 2 डिजिट्स सोडून राईट साईडने. सो 1 2 डिजिट सोडल्यानंतर इथे आपण दिलेला आहे डेसिमल पॉईंट. सो इथे काय आन्सर आलेले आहे? 3.30. आता 30 मधला हा जो 0 आहे तो नाही राईट केला तरीही चालतो, कारण या ठिकाणी डेसिमल पॉईंट नंतर 3च्या नंतर इथे 0 आलेला आहे. इथे या 0ची काहीच व्हॅल्यू नाहीये. सो चला, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? इथे आपण काय फाइंड आउट केलेलं आहे? सरकम्फरन्स फाइंड आउट केला आहे. सरकम्फरन्स फाइंड आउट केलं म्हणजे काय? तर 1 रोटेशनमध्ये या व्हीलने इतकं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, 3.30 और 3.3. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं की 1000 रोटेशन्समध्ये किती मग डिस्टन्स कव्हर करेल? सो डिस्टन्स कव्हर्ड इन 1000 रोटेशन्स इज इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ द व्हील, जो आत्ताच आपण फाइंड आउट केला, मल्टिप्लाइड बाय किती रोटेशन्स आहेत? 1000 ना. सो मल्टिप्लाइड बाय 1000 रोटेशन्स. सो सरकम्फरन्स आहे 3.3 मल्टिप्लाइड बाय 1000. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येणार आहे? 3च्या नंतर हे 3 झिरोज द्यायचे 1000चे. हे पहा, अशा प्रकारे. आणि आता हा डेसिमल पॉईंट विसरून जायचा आहे का? नाही विसरायचा आहे, तो द्यायचाच आहे आपल्याला. काय करायचं आहे मग? किती डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे राईट साईडने? तर 1 डिजिट सोडून राईट साईडने डेसिमल पॉईंट आहे. सो इथे या प्रोडक्टमध्ये सुद्धा 1 डिजिट सोडून राईट साईडने 1 डिजिट सोडून आपण देणार आहोत डेसिमल पॉईंट. सो इथे काय आन्सर आलेले आहे? 3300 काय येणार? मीटर्स. आता आपले आन्सर आलेले आहे मीटरमध्ये. आपण याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करूयात. तुम्हाला तर माहीतच आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स? 1000 मीटर्स. हो ना. म्हणून आपण इथे 3300 मीटरला 1000ने डिवाइड करूयात. आता इथे 1000 मधले 2 झिरोज जाणार, इथे वरचे हे 2 झिरोज जाणार. आता रिमेनिंग काय आहे? 33/10. आता याला आपण डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट करूयात. सो 1 वर 1 0 आहे, म्हटल्यावर डेसिमल पॉईंट कुठे येणार आहे? 33च्या 1 डिजिट सोडून राईट साईडने. सो 3.3 येणार आन्सर. सो इथे 3.3 किलोमीटर्स. फायनल आन्सर राईट करूयात. द डिस्टन्स कवर्ड बाय द कार्ट इन 1000 रोटेशन्स ऑफ द व्हील इज 3.3 किलोमीटर्स. पाहिलं किती इझी आहे. क्वेश्चन रीड केल्या आपल्याला थोडासा कठीण वाटू शकतो, पण कन्सेप्ट्स आपल्याला माहीत आहेत, बेसिक कन्सेप्ट्स, की कशा प्रकारे आपल्याला आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे, तर काहीच कठीण नाही आहे.
चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, पण त्याही आधी या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर हे पहा. चला क्वेश्चन नंबर 8 पाहूयात. द एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर गार्डन ऑफ लेंथ 40 मीटर इज 1000 स्क्वेअर मीटर. काय दिलेलं आहे की एक रेक्टँग्युलर गार्डन आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 40 मीटर्स आणि त्याचा एरिया आहे 1000 स्क्वेअर मीटर्स. फाइंड द ब्रेथ ऑफ द गार्डन अँड इट्स पेरिमीटर. आता इथे आपल्याला काय करायचं सगळ्यात आधी, तर या रेक्टँग्युलर गार्डनची लेंथ दिलेली आहे, एरिया दिलेला आहे, त्यावरून आपल्याला या रेक्टँग्युलर गार्डनची ब्रेथ फाइंड आउट करायची आहे. ब्रेथ फाइंड आउट केल्यानंतर याचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे. पेरिमीटर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय, एरिया म्हणजे याचा आतला भाग आणि पेरिमीटर म्हणजे काय, याची बाउंड्री, रेक्टँगलची संपूर्ण बाउंड्री, त्याला काय म्हणतात, पेरिमीटर. The garden is to be enclosed by 3 rounds of fencing, leaving an entrance of 4 meter. आता क्वेश्चन आपल्या इथेच संपलेला नाहीये, पुढे सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे की या गार्डनला आता काय करायचं आहे, फेन्सिंग करायचं आहे, म्हणजे कुंपण घालायचं आहे. कसं घालायचं तर 3 राऊंड्सचं कुंपण घालायचं आहे. त्यातही एक कंडिशन आहे, काय आहे की 4 मीटर इतकी जागा एंट्रन्ससाठी सोडायची, पूर्णच क्लोज नाही करून टाकायचं, आता जाणार येणार कसं या गार्डनमध्ये, हो ना, म्हणून 4 मीटर इतकी जागा एंट्रन्ससाठी सोडायची आहे आणि राहिलेल्या जागेमध्ये 3 राऊंड्सचं कुंपण घालायचं आहे. मग पुढे काय विचारलंय, फाइंड द कॉस्ट ऑफ फेन्सिंग. फेन्सिंगची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. द गार्डन ॲट अ रेट ऑफ 250 रुपीज पर मीटर. 250 रुपीज पर मीटर इतका रेट आहे फेन्सिंग करण्याचा. मग संपूर्ण गार्डनला फेन्सिंग करण्याची कॉस्ट फाइंड आउट करायची. खूप लेंदी क्वेश्चन आहे, स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत जाऊयात. सगळ्यात आधी आपण काय फाइंड आउट करणार, ब्रेथ फाइंड आउट करणार. कशा प्रकारे ब्रेथ फाइंड आउट करणार, आपल्याकडे एरिया आहे की नाही, त्यावरून आपण ब्रेथ फाइंड आउट करणार आणि मग त्यानंतर लेंथ आणि ब्रेथ आपल्याला मिळाली की आपण या गार्डनचा पेरिमीटर खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. एकदा का पेरिमीटर मिळाला की आपण मग फेन्सिंगसाठी किती लागणार आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. चला स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत जाऊयात. हे पहा, आपल्याला काय काय दिलेलं आहे, त्यांनी लेंथ दिलेली आहे 40 मीटर, त्यानंतर एरिया दिलेला आहे, एरिया ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन किती आहे 1000 स्क्वेअर मीटर्स. एरिया म्हणजेच काय, एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ, किती आहे 1000 स्क्वेअर मीटर्स, हो ना. मग आता इथे लेंथ आहे आपल्याकडे 40 मीटर्स, ब्रेथ नाही आहे, सो ते ॲज इट इज राईट करून टाकूयात, इज इक्वल टू 1000. आता आपल्याकडे एरिया आहे, लेंथ आहे, यावरून आपण ब्रेथ फाइंड आउट करू शकतो. पहा फॉर्म्युला किती आपल्याला युजफुल ठरतो, त्यामुळे सगळे फॉर्म्युले बाय हार्ट लर्न करायचे आहेत एक्झामला जाण्याआधी. हे पहा, आता इथे हा 40 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे की नाही ब्रेथ बरोबर, तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेला की डिव्हिजनमध्ये जाऊन बसणार. चला तर मग इथे आपण एकट्या ब्रेथला ठेवूयात, 40ला पाठवूयात राईट हँड साईडला, जो की जाऊन बसणार आहे डिव्हिजनमध्ये. आता 40 मधला 10 कट होणार, वरचा 10 कट होणार. आता 100ला 4ने डिवाइड करा, 4 2 8, 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार, मग इथे होणार 2 0 20 आणि 4 5 20. सो इथे ब्रेथ किती आलेली आहे 25 मीटर्स. आता आपल्याकडे लेंथ आहे, त्याचबरोबर आपल्याकडे ब्रेथ आहे, त्यावरून आपण पेरिमीटर फाइंड आउट करूयात. सो नाव पेरिमीटर ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ प्लस ब्रेथ. सो 2 ॲज इट इज राईट करूयात, ब्रॅकेटमध्ये लेंथ 40 प्लस ब्रेथ 25. 40 प्लस 25 किती झाले 65. बरोबर बरोबर आहे ना माझं कॅल्क्युलेशन, तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे रफवर्कमध्ये. आता 65ला 2ने मल्टिप्लाय करा, किती आन्सर येत आहे तुमचं 130 आलं का. चला राईट करूयात 130 मीटर. आता पेरिमीटर आपल्याला मिळालेला आहे. पेरिमीटरवरून आता आपण काय फाइंड आउट करू शकतो की या रेक्टँग्युलर गार्डनला जे फेन्सिंग करायचं आहे 3 राऊंड्सचं, त्याच्यासाठीची कॉस्ट आपण खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. पण आता इथे क्वेश्चनचा सेकंड पार्ट परत एकदा रीड करा. काय दिलेलं आहे, द गार्डन इज टू बी एनक्लोज्ड बाय 3 राऊंड्स ऑफ फेन्सिंग. फेन्सिंगचे 3 राऊंड्स करायचे आहेत, पण काय कंडिशन आहे, लिव्हिंग अँड एंट्रन्स ऑफ 4 मीटर. 4 मीटर्सची एंट्रन्सला फेन्सिंग करायचं नाहीये, म्हणजे
आता इथे जो हा आपला पेरिमीटर आलेला आहे 130 मीटर, त्यामधून आपल्याला हा जो 4 मीटरचा एंट्रन्सचा पार्ट आहे तो सबट्रॅक्ट करावा लागणार, हो ना. आणि मगच आपण कॉस्ट फाइंड आउट करू शकतो. चला मग सबट्रॅक्ट करूयात. हे पहा, लेंथ ऑफ 1 राउंड ऑफ फेन्स इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ गार्डन मायनस एंट्रन्सची लेंथ. पेरिमीटर किती आलेला आहे 130 मीटर, एंट्रन्सची लेंथ किती आहे 4 मीटर. सबट्रॅक्शन केल्यानंतर 126 मीटर्स. आता 126 मीटर हे झालं 1 राऊंड. असे आपल्याला किती राऊंड करायचे फेन्सिंगचे, 3 राऊंड करायचे, हो ना. सो टोटल लेंथ ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू लेंथ ऑफ 1 राउंड ऑफ वायर मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ राउंड्स. सो लेंथ किती आहे वायरची 126 मीटर्स मल्टिप्लाइड बाय किती राउंड्स 3 राउंड्स. सो 126 ला 3 ने मल्टिप्लाय करा, प्रोडक्ट किती येणार 378. सो 378 मीटर इतकी वायर आपल्याला फेन्सिंग करण्यासाठी लागणार आहे. आणि 1 मीटरचा रेट काय दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, काय दिलेला आहे रेट 1 मीटरचा 250 रुपीज ना. चला इथे राईट करूयात. टोटल लेंथ ऑफ फेन्सिंग किती 378, कॉस्ट पर मीटर ऑफ फेन्सिंग 250. मल्टिप्लिकेशन करा. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले प्रोडक्ट आलेले आहे 94,500. सो 94,500 रुपीज लागतील. फायनल आन्सर राईट करूयात. द कॉस्ट ऑफ फेन्सिंग द गार्डन इज 94,500 रुपीज. क्वेश्चन नंबर 8चे हे फायनल आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 9 पाहूयात. अतिशय इझी असा हा क्वेश्चन नंबर 9 आहे. फ्रॉम द गिवन फिगर, ही जी फिगर दिलेली आहे या फिगरवरून आपल्याला हायपोटेनियस AC फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. त्याचबरोबर ट्रायंगल ABCचा पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता इथे ट्रायंगल ABC मध्ये अँगल B आहे 90 डिग्री. सो याच्या समोरची जी साईड आहे ती काय आहे हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस AC. ट्रायंगल ABC मध्ये अँगल B आहे 90 डिग्री, हेन्स साईड AC इज द हायपोटेनियस. अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, आपल्याला पायथागोरस थिअरम माहीत आहे. काय आहे पायथागोरस थिअरम, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, हो ना. सो इथे राईट करून घेऊयात. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. बेस आहे BC, हायपोटेनियस काय आहे AC. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू BC ची काय लेंथ दिलेली आहे 21. सो 21चा स्क्वेअर प्लस AB काय आहे हाईट काय आहे 20 आहे. सो 20 स्क्वेअर. आता इथे 21चा स्क्वेअर लर्न आहे का तुम्हाला, लर्न नसेल तर 21 मल्टिप्लाइड बाय 21 करायचे आहे. नाहीतर मी माझ्या व्हिडिओमध्ये एक ट्रिक तुम्हाला सांगितलेलीच होती की कशाप्रकारे आपण कोणत्याही 2 डिजिट्सचा स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो खूप इझिली. हे पहा, अशा प्रकारे 21 स्क्वेअर इथे राईट करायचे आहे. त्याचे 3 पार्ट्स करायचे आहेत. त्यानंतर 21 मधला जो युनिट प्लेस आहे, आता इथे हा 1 आहे ना, 1चा स्क्वेअर किती आहे 1चा स्क्वेअर 1च आहे. सो या सर्कलमध्ये आपण राईट करायचा 1चा स्क्वेअर 1. आता इथे मिडल पार्टमध्ये काय करायचं आहे, इथे जेवढे केवढे डिजिट्स दिसत आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 2 किती होणार 2 1 जार 2 अँड 2 2 जार 4. सो इथे मिडल पार्टमध्ये आपण राईट करणार 4. आणि आता इथे या फर्स्ट पार्टमध्ये काय करणार, हा जो 2 आहे त्याचा स्क्वेअर राईट करायचा. 2चा स्क्वेअर किती आहे 4. सो राईट केला. काय झाला स्क्वेअर 21चा 441. चला राईट करूयात 441 प्लस. आता इथे 20चा स्क्वेअर तुम्हाला लर्नच असेल, पण जर लर्न नसेल तर काय करायचं आहे, जेव्हा आपल्याला 10 20 30 40 50 60 अशा नंबर्स येतात स्क्वेअरसाठी, तेव्हा आपण काय करतो 20मध्ये हा जो 0 आहे तो 1 0 आहे की नाही, त्याच्याऐवजी इथे 2 झिरोज राईट करायचे. आणि हा 2 आहे ना इथे, तर या 2चा स्क्वेअर किती 4, राईट करा 4. झाला 20चा स्क्वेअर 400. आता चला ॲडिशन करा 441 प्लस 400 किती येणार 841. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 841. पण आता इथे आपल्याला ACचा स्क्वेअर राईट करायचा आहे का, ही जी साईड दिलेली आहे AC याचा स्क्वेअर राईट करायचा नाही आहे, आपल्याला या साईडची लेंथ राईट करायची आहे. म्हटल्यावर ACचा स्क्वेअर 841 आहे. मग आपल्याला AC फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. कसे राईट करणार मग 841चा स्क्वेअर रूट काय आहे, स्क्वेअर रूट आहे
येस, व्हेरी गुड, 29. सो ए सी काय झाला, 29 झाला. आता आपल्याकडे सगळ्या साईड्सची लेंथ आहे. ए बी आहे 20, बी सी आहे 21 आणि ए सी आहे 29. यावरून आपण या ट्रायंगल ए बी सीचा पेरिमीटर खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. पेरिमीटर, ट्रायंगलचा पेरिमीटर म्हणजे काय, सगळ्या साईड्सची ॲडिशन. चला तर मग इथे राईट करूयात. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी प्लस लेंथ ऑफ ए सी. ए बीची लेंथ किती आहे, 20, बी सीची लेंथ आहे 21 आणि ए सीची लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे 29. चला सम फाइंड आउट करा यांचे. सम येते 70. आता इथे आपल्याला युनिट कोणते आहे ते दिलेलेच नाही आहे, म्हणून इथे आपण राईट करूयात 70 युनिट्स आणि फायनल आन्सर राईट करूयात. हेन्स द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस ए सी इज 29 युनिट्स अँड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी इज 70 युनिट्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 10. इफ द एज ऑफ अ क्यूब इज 8 सेंटीमीटर्स लॉंग, फाइंड इट्स टोटल सरफेस एरिया. क्यूबचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला, आपण अभ्यासलेला आहे ना. येस, व्हेरी गुड. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर और साइड स्क्वेअर. आठवतोय तुम्हाला, व्हेरी गुड. 6 मल्टिप्लाइड बाय साइड स्क्वेअर. सो 6 मल्टिप्लाइड बाय काय आहे साईड, 8 सेंटीमीटर्स. सो 8चा स्क्वेअर. 6 मल्टिप्लाइड बाय काय आहे 8चा स्क्वेअर, 64. 64 मल्टिप्लाइड बाय 6, 384. सो 384. आता इथे युनिट कोणते राईट करणार, आपण काय फाइंड आउट करतोय, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. जेव्हा कधी आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असतो तेव्हा आपण आन्सरमध्ये काय राईट करणार, स्क्वेअर. आणि त्यानंतर इथे सेंटीमीटर आहे ना, सो सेंटीमीटर. जर मीटर असतं तर स्क्वेअर मीटर. इथे काय आहे सेंटीमीटर, सो स्क्वेअर सेंटीमीटर्स. चला फायनल आन्सर राईट करा. द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज 384 स्क्वेअर सेंटीमीटर्स. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. फॅक्टराइज. तर इथे आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. चला क्वेश्चन रीड करूयात. 365 y raised to 4 z raised to 3 minus 146 y raised to 2 z raised to 4. कशा प्रकारे फॅक्टराइज करतो आठवतं ना तुम्हाला. या टाईपचा क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 52 मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. खूप इझी आहे. आता इथे नंबर्स आपण व्यवस्थित पाहायचे आहेत. इथे काय दिलेलं आहे 365. मग जेव्हा होल नंबर्स असतो तेव्हा त्याचे फॅक्टरायझेशन आपण कसे करत असतो त्या प्रकारेच आपल्याला करायचं आहे त्याचं फॅक्टरायझेशन. पण आता इथे काय दिलेलं आहे y raised to 4. y raised to 4 म्हणजे काय, y किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय स्वतःबरोबर, 4 टाइम्स. त्यानंतर z raised to 3 म्हणजे z किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय, तर 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. चला तर मग आता इथे आपण 365चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. कशा प्रकारे करतो आठवतंय ना, हे पहा. अशा प्रकारे इथे 365 राईट करतो. आता फर्स्ट प्राईम नंबर कोणता आहे 2. 2 ने आपण 365ला डिवाइड करू शकतो का, तर नाही. 3 ने करू शकतो का, डिजिट सम करून पहा. डिजिट सम करून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की 3 ने सुद्धा करू शकत नाही. मग 5 ने करू शकतो का, तर हो करू शकतो, कारण इथे युनिट प्लेसवर 5 आहे. युनिट प्लेसवर 5 किंवा 0 असल्यावर आपण त्या नंबरला 5 ने डिवाइड करू शकतो. चला तर मग 5 ने डिवाइड करूयात. 5 7 जार 35. मग 36 मधून 35 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे 1 5 15 होणार. 5 3 जार 15. आता 73ला कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार आपण, कोणत्याच प्राईम नंबरने डिवाइड करू शकत नाही, कारण 73 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 73ला 73नेच डिवाइड करणार. सो इथे 365चे प्राईम फॅक्टर्स कोणते झाले, तर 5 मल्टिप्लाइड बाय 73. चला मग इथे राईट करून घेऊयात आपण. 365च्या जागेवर 5 मल्टिप्लाइड बाय 73. आता वायचे फॅक्टर्स कोणते येणार, तर वाय 4 टाइम्स मल्टिप्लाय होणार. सो वाय मल्टिप्लाइड बाय वाय मल्टिप्लाइड बाय वाय मल्टिप्लाइड बाय वाय. आता इथे व्यवस्थित काउंट करून तुम्ही राईट करायचं आहे. एकदाही कमी राईट करायचं नाही वाय, किंवा जास्त राईट करायचं नाही, नाहीतर तुमचे आन्सर इथे चुकू शकते. आता झेड 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय की नाही, सो इथे आपण झेड 3 टाइम्स मल्टिप्लाय राईट करूया. झेड 3 टाइम्स आपण आता इथे मल्टिप्लाय केलेला आहे. नेक्स्ट पहा 146 y raised to 2 z raised to 4. आता 146चे प्राईम फॅक्टर्स सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. चला तर मग 146चे प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. आता इथे 146च्या युनिट प्लेसवर आहे 6 म्हटल्यावर आपण 2 ने याला इझिली डिवाइड करू शकतो. सो 2 7 जार 14 अँड 2 3 जार 6. आता इथे 73
73 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो याला दुसऱ्या कोणत्याच प्राईम नंबरने डिवाइड करता येणार नाही आहे. म्हणून 73 1s are 73. सो 146चे प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत? तर 2 मल्टिप्लाइड बाय 73. राईट करूया तिथे आपण. सगळ्यात आधी हे जे सबट्रॅक्शनचं साईन आहे ते न विसरता इथे देऊन घ्यायचं आणि 2 मल्टिप्लाइड बाय 73. आता y⁻² म्हणजे y 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. आता z⁻4 म्हणजे z किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? 4 टाइम्स. सो z 4 टाइम्स इथे आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये राईट करायचा आहे. झाले, 4 टाइम्स झाले. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे? या दोन्ही टर्म्समध्ये कॉमन काय आहे ते शोधायचं आहे. तर हे पहा, इथे 73 आहे, इथे 73 आहे, म्हणजे 73 कॉमन आहे, बरोबर. सर्कल करून घेऊयात. आणि हा कॉमन आहे दोन्ही टर्म्समधला, म्हणून त्याला आपण इकडे अशा प्रकारे बाहेर राईट करूयात. कॉमन आहे तो दोन्हीमध्ये म्हणून. आता इथे 2 टाइम्स y आहे, इथे 4 टाइम्स आहे. मग इथला 2 टाइम आणि इथला 2 टाइम तो कॉमन आहे की नाही? मग हे जे कॉमन y आहेत त्यांना आपण बाहेर राईट करूयात इथे. सो 73 मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय y. आता आणखी काय कॉमन आहे दोन्ही टर्म्समध्ये? तर हे पहा, इथे 3 टाइम्स z आहे, इथे सुद्धा 3 टाइम्स z आहेत. इथे 4 टाइम्स आहे पण 3z तर आहेत ना. मग इथले 3z आणि इथले 3z आपण इकडे राईट करूयात कॉमनमध्ये. सो 3z. आता जे नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत इथले ते आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूयात. जे कॉमन आहेत ते ब्रॅकेटच्या बाहेर आणि जे नॉन कॉमन आहेत ते ब्रॅकेटच्या आतमध्ये. सो नॉन कॉमन काय आहेत? तर हा 5 आहे, त्यानंतर मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय y. आणखी काय आहे का? नाही. सो 5 मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय y. आता हे सबट्रॅक्शनचे साईन ॲज इट इज देऊन घ्या. आता इथे नॉन कॉमन काय आहे? तर हा 2 आहे आणि हा z आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय z, ब्रॅकेट क्लोज. आता याला कशा प्रकारे आपण राईट करणार? सो 73 ॲज इट इज राईट करून घेणार. y किती टाइम्स आहे मल्टिप्लाय झालेला? 2 टाइम्स ना. मग यालाच आपण y⁻² असे राईट करू शकतो. z किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? 3 टाइम्स. सो याला आपण z⁻³ असे राईट करू शकतो. आता ब्रॅकेटमध्ये कसे राईट करणार? 5 आणि y किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? 2 टाइम्स. सो 5 y⁻². त्यानंतर सबट्रॅक्शनचं साईन ॲज इट इज आणि 2 मल्टिप्लाइड बाय z म्हणजेच 2z. सो इथे ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला, आता 11 क्वेश्चन्स इथे आपले कंप्लीट झालेले आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स 3 दिलेले आहेत. चला तेही सॉल्व्ह करून घेऊयात. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे पाहू. इफ द ॲव्हरेज ऑफ द नंबर्स 33, 34, 35, x, 37, 38, 39 इज 36, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. आता इथे या सगळ्या नंबर्सचा ॲव्हरेज दिलेला आहे 36 आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासलेले आहे की कशा प्रकारे आपल्याला ॲव्हरेज फाइंड आउट करता येतो दिलेल्या नंबर्सपैकी. पण या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी ॲव्हरेज दिलेला आहे आणि नंबर्सपैकी एक नंबरला त्यांनी एक्स मानलेला आहे आणि त्या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार? तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे ॲव्हरेज फाइंड आउट करण्याचा, तोच आपण इथे राईट करायचा आहे. ॲव्हरेज इज इक्वल टू काय करायचं आहे? हे जे सगळे नंबर्स दिलेले आहेत त्यांची ॲडिशन करायची डिवायडेड बाय किती नंबर्स आहेत हे पहा. 1 2 3 4 5 6 7 7 नंबर्स आहेत. अशा प्रकारे आपण राईट करणार. आता ॲव्हरेज 36 त्यांनी दिलेला आहे. सो 36 इज इक्वल टू हे जे नंबर्स आहेत त्यांची ॲडिशन करा. हे पहा, ॲडिशन केल्यानंतर 216 येत आहे. मग 216 प्लस एक्स डिवायडेड बाय 7. आता हा जो 7 आहे तो इथे डिव्हिजनमध्ये आहे. याला आपल्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार आहे कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, हो ना. चला तर मग इकडे पाठवून देऊयात. सो इथे जर डिव्हिजनमध्ये आहे तो इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होणार. सो 36 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू, आता इथे रिमेनिंग काय आहे? 216 प्लस एक्स. आता 36 मल्टिप्लाइड बाय 7 किती होते? 252. राईट करून घेऊयात. इज इक्वल टू
216 प्लस एक्स. आता या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना आपल्याला. मग एकट्या एक्सला इथे ठेवूयात आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला आणि 216ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथे हा जर प्लसमध्ये आहे तर तो इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाते वेळी कशामध्ये चेंज होणार, मायनसमध्ये. सो 252 मधून 3 सबट्रॅक्ट करायचे आपल्याला इज इक्वल टू एक्स. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते 36. सो इथे एक्सची काय व्हॅल्यू झाली, 36. सो करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर 4 36. चला सेकंड क्वेश्चन पाहूयात. द डिफरन्स ऑफ द स्क्वेअर्स 61 स्क्वेअर मायनस 51 स्क्वेअर इज इक्वल टू डॅश. इथे खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार, आपण फॉर्म्युला अभ्यासलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्येच मी तुम्हाला इंट्रोड्यूस केला होता. हे पहा, हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनसाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हा तर मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला आहे, हा कसा यूज करणार. पण लक्ष द्या ना, इथे जरी आपण मल्टिप्लिकेशन करत आहोत तर त्याचे प्रोडक्ट काय आलेलं आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि इथे क्वेश्चनमध्ये काय आहे, सेम आहे ना, 61 स्क्वेअर मायनस 51 स्क्वेअर. 61च्या जागी ए घ्यायचा आहे आणि 51च्या जागी बी घ्यायचा आहे. हे पहा, इथे मध्ये इक्वल टूचे साईन आहे. आलं ना लक्षात. मग हा सेम फॉर्म्युला आपण यूज करून या टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो. चला फॉर्म्युला आपण पुन्हा इथे उलटा करून राईट करूयात. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी. आता इथे एच्या जागी आहे 61, बीच्या जागी आहे 51. प्रॅक्टिस सेट 53 मध्ये या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 53 पुन्हा एकदा पाहू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो कशा प्रकारे इथे आपण राईट करणार, याला एच्या जागी काय आहे 61, बीच्या जागी आहे 51. सो एच्या जागी राईट केले 61, बीच्या जागी राईट केले 51. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 61 मायनस 51. 61 प्लस 51 किती होतात, 112. आता इथे सबट्रॅक्शन करा, किती येणार, 61 मायनस 51 10 येणार. सो इथे आता कोणतंच साईन नाही आहे ना दोन्ही ब्रॅकेट्सच्या मध्ये, तर कोणतं साईन राईट करणार आपण, मल्टिप्लिकेशनचे. सो 112 मल्टिप्लाइड बाय 10 किती येणार आन्सर, 10 100 1000 ने मल्टिप्लिकेशन करणे खूप इझी असते. फक्त 10 राईट करून द्यायचा असतो नंबरच्या पुढे. सो 112च्या पुढे 10 राईट करणार. किती आन्सर आले, 1120. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. Number 3, if 2,600 rupees are divided between Sameer and Smita in the proportion 8:5, the share of each is dash and dash respectively. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की 2,600 रुपीज समीर आणि स्मितामध्ये 8:5 या प्रपोर्शनमध्ये डिवाइड करायचे आहेत. मग प्रत्येकी किती रुपीज येतील. आता काही वेळा काय होतं की खूप कमी टाईम शिल्लक राहतो आणि तुमचा पेपर तुम्हाला सबमिट करायचा असतो. मग अशा वेळी सॉल्व्ह करण्यासाठी वेळ नसतो. मग तुम्ही आन्सर फार कमी वेळेमध्ये गेस करू शकता. आता इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, या ऑप्शन्सवरून तुम्ही आन्सर गेस करू शकता. आता इथे 1500 आणि 1100 असं दिलेलं आहे. मग या दोघांचं सम किती येतं, 2600 येतं का, तर हो. मग या क्वेश्चनचे हे आन्सर असू शकतं. आता सेकंड ऑप्शन पहा, 1300 आणि 900 या दोघांचं सम करून पहा, यांचं 2600 येतं का, तर नाही येत, म्हणजे हे ऑप्शन नसणार. थर्ड ऑप्शन सुद्धा नसणार, कारण यांचं सम 2600 येत नाही. आता फोर्थ ऑप्शन पहा, 1600 आणि 1000 या दोघांचं सम 2600 येत आहे. सो एकतर 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार किंवा 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार. पण जर तुमच्याकडे सॉल्व्ह करायला वेळ असेल तर तुम्ही हे अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्हच करायचे आहेत, असे तुक्के मारायचे नाही आहेत. हे पहा, आता इथे यांचं प्रपोर्शन दिलेलं आहे. रेशिओ आणि प्रपोर्शन कसं फाइंड आउट करायचं ते आपण अभ्यासलेलं आहे. 8 पार्ट्स समीरचे आहेत तर 5 पार्ट्स स्मिताचे आहेत, बरोबर. हे प्रपोर्शन दिले म्हणजे यांच्यामध्ये जे डिवाइड होणार आहे त्याला आपण जर 8x आणि 5x असं घेतलं तर आपण आन्सर इझिली फाइंड आउट करू शकतो, हो ना. सो लेट समीर हॅज 8x अँड स्मिता हॅज 5x रुपीज. आता 8x प्लस 5x केलं तर आपल्याला काय येणार आहे, 2600 येणार आहे, बरोबर. चला तर मग करूयात आपण. सो 8x प्लस 5x इज इक्वल टू
2600. 8x प्लस 5x किती होतात 13x. 13x इज इक्वल टू 2600. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 13 आणि x या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचा रिलेशन आहे. सो काय करूयात आपण x ला एकट्याला इकडे ठेवूयात लेफ्ट हँड साईडला इक्वल टूच्या आणि 13 ला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. पण राईट हँड साईडला जाते वेळी इथे मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे इकडे गेल्यावर तो 2600 ला डिवाइड होईल. सो x इज इक्वल टू 2600 डिवाइडेड बाय 13. 13 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळते 13 1 जार 13, 13 2 जार 26 आणि 13 0 जार 0, 13 0 जार 0, 200. सो x इज इक्वल टू किती आले 200. आता x ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली. या व्हॅल्यूवरून आपण समीरला किती मिळतील आणि स्मिताला किती मिळतील हे इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण इथे आपण घेतलेलं आहे ना समीरचं किती आहे शेअर 8x. सो चला फाइंड आउट करूयात. शेअर ऑफ समीर इज इक्वल टू 8x इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू आहे 200. 200 ला 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 1600. सो हे पहा ऑप्शन नंबर 4 मध्ये 1600 आहे. सो इथेच तुम्ही ऑप्शन नंबर 4 टिक करू शकता. तुम्ही पुढे सुद्धा सॉल्व्ह करू शकता की स्मिताचा शेअर सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. हे पहा स्मिताचा शेअर काय आहे 5x. सो 5 मल्टिप्लाइड बाय 200 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 1000. पाहिलं ऑप्शन नंबर 4 हे आपले करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचे. अशा प्रकारे इथे आपला मिसेसेलिनियस प्रॉब्लेम सेट 2 कंप्लीट झालेला आहे आणि 7th स्टँडर्डचा सगळा सिलेबस सुद्धा आपल्या इथे कंप्लीट झालेला आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.